रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। दलित वस्तीतील विविध विकास कामे व स्वच्छतेची कामे करण्यासाठी सरपंच कैलास पाटील व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक टाळाटाळ। रोहन बचुटे। 15 ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषणाचा प्रशासनाला इशारा। केज तालुक्यातील साळेगाव येथील दलित वस्तीतील विविध समस्यांवर शासन स्तरावर पाठपुरावा करून देखील कार्यवाही होत नाही म्हणून स्वातंत्र्य दिनी दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला बहुजन विकास मोर्चाचे केज तालुका उपाध्यक्ष रोहन बचुटे यांनी दिला आहे। दलित वस्तीतील विविध विकास कामे व स्वच्छतेची कामे करण्यासाठी सरपंच कैलास पाटील व ग्रामपंचायत अधिकारी हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत असा आरोप केज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात रोहन बचुटे यांनी केला आहे। केज तालुक्यातील साळेगाव येथील दलित वस्तीमध्ये विविध समस्या आहेत। दलित वस्ती भागामध्ये विविध विकास कामे व स्वच्छतेची कामे करण्यासाठी सरपंच कैलास पाटील व ग्रामपंचायत अधिकारी हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत। त्या अनुषंगाने रोहन बचुटे यांनी गटविकास अधिकारी व संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी तक्रार करून व प्रत्यक्षात पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी भेटून साळेगाव येथील दलित वस्तीतील समस्याबाबत पाठपुरावा केला आहे, परंतु अद्यापही त्या समस्यांचे निरसन करून समस्या साळेगाव ग्रामपंचायत व पंचायत समितीतील कर्मचारी अधिकारी यांनी सोडवल्या गेल्या नाहीत। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाज बांधवांचे आदर्श आहेत व ते दलित समाज बांधवांची अस्मिता आहेत, परंतु साळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौक परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य माजलेले आहे व घाणीच्या साम्राज्यामुळे चौकाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। सदरील चौक परिसर स्वच्छ करण्यासाठी व स्वच्छ ठेवण्यासाठी रोहन बचुटे व त्यांचे समाज बांधव हे वारंवार सरपंच कैलास पाटील व ग्रामपंचायत अधिकारी यांना विनंती करत आहेत, परंतु अद्यापही त्यांनी बचुटे यांच्या मागणीची कसल्याच प्रकारे दखल घेतली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत आहे व दलित समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। 2023 ते 2026 पर्यंत दलित वस्ती कसल्याच प्रकारची विविध विकास कामे न करताच सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमत करून निधी हडप केला आहे। त्या अनुषंगाने सदर प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। सन 2023 पासून ते आज रोजी पर्यंत साळेगाव येथील दलित वस्तीमध्ये केलेल्या विविध विकास कामाचे अंदाजपत्रक, इस्टिमेट, विविध विकास कामे केलेल्यांचे अँगल कॅम्प मधील फोटो यासह सर्व केलेल्या कामांची लेखी माहिती देण्यात यावी। साळेगाव येथील दलित वस्तीतील स्मशानभूमीच्या जागेची नोंद करण्यास सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात व वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत, तरी तात्काळ दलित वस्तीतील स्मशानभूमीच्या जागेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयाच्या रेकॉर्डला घेण्यात यावी। दलित वस्तीमध्ये केलेल्या विविध विकास कामांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी। रोहन बचुटे यांनी केलेल्या मागणीच्या संदर्भात चौकशी करून संबंधित दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे बहुजन विकास मोर्चाचे केज तालुका उपाध्यक्ष रोहन बचुटे यांनी केली आहे। जर रोहन बचुटे यांच्या मागण्या या दिनांक 13 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण न केल्यास ते स्वातंत्र्य दिनी दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत। या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील असा इशारा रोहन प्रभू बचुटे यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे। या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती केज, जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड, तेज तहसीलदार केज, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे केज यांना दिले आहेत। या निवेदनावर बहुजन विकास मोर्चाचे केज तालुका उपाध्यक्ष रोहन बचुटे यांची स्वाक्षरी आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।